आपल्या सोबत आहेत आमदार प्रतिभा धानोरकर मॅडम। निधी जो मिळाला सत्ताधारी पक्षांना मिळाला, काही इतर पक्षांना, तुमचं काय मत आहे? नाही, आपल्याला माहीत आहे की जेव्हा लोकप्रतिनिधी म्हणून आज 288 आमदार या सभागृहात आहे, काम करत असताना प्रत्येकाचा मतदारसंघ आहे, प्रत्येकाचे लोक आहे आणि शेवटी विकास कामं हे काही पर्सनली आमदाराच्या घरचे नसतात, ते मतदारसंघातले असतात। त्याच्यामुळे निधी वाटप करत असताना प्रत्येक आमदारांचा मतदारसंघात अतिमहत्त्वाचे कामं कुठले आहे हे पाहूनच निधीचं वाटप करायला पाहिजे। आणि यासाठी आम्ही पक्षश्रेष्ठीकडे सुद्धा बोललो की बऱ्याच लोकांना बजेटमध्ये झिरो, जसं की आम्ही आहे जिल्ह्यातले आमदार म्हणून मी झालं, सुभाष धोटे झालं, आम्हाला झिरो, एकही रुपयासुद्धा मतदारसंघात नाही। आज 3-3 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना मग आम्ही जनतेला न्याय कसा द्यायचा? प्रलंबित जे काम आहे, अतिमहत्त्वाचे रस्ते आहे, ब्रिजेस असतील, या विकास कामावर जर सरकार त्यातही राजकारण करत असतात मग लोकप्रतिनिधी म्हणून आमचा काही अर्थ नाही आहे। शेवटी निधीचं वाटप हे समान वाटप झालं पाहिजे, हीच आमची आग्रहाची भूमिका। प्रवीण दरेकर म्हटले की काँग्रेसच्या काही नेत्यांना निधी दिलेला आहे, आम्ही विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही पुरवणी मागण्यातून निधी दिलेला आहे। नाही, बरोबर आहे। शेवटी आमचेही काही लोक सत्तेत होते, ते संबंधित विभागाचे मंत्री असताना त्यांनी विरोधी पक्षाला निधी दिला, त्याचप्रमाणे आता विरोधी पक्षात जे मंत्री आहेत त्यांनी आमच्या पण काही आमदारांना, जे सिनियर आहे, मी पर्टिक्युलरली कोणाचं नाव सांगणार नाही, पण काही लोकांना बजेटमध्ये सुद्धा 40-40, 50-50 कोटी मिळाले। आता पुरवणी मागण्यात पण पैसे मिळाले काही लोकांना, काँग्रेसच्या पण। तुम्हाला नाही मिळाले? आम्हाला नाही मिळाले, आम्हाला एकही रुपया मिळाला नाही ना, आम्हाला 25-15चा मिळाला ना, बजेटमध्ये मिळाला ना, कुठलाच। बैठकीत काही नाराजी व्यक्त केली की आमच्यातर्फे मागणी करावा म्हणून? नाही, मागणी जसं आमच्या पक्षाची आता प्रदेशाध्यक्ष असतील, LOP असतील, आमचे CLP लीडर आहे, आम्ही थोरात साहेबांना झालं, नाना भाऊला, किंवा आमचे विरोधी पक्षनेते विजू भाऊ आहे, त्यांना सुद्धा म्हटलं की पक्ष म्हणून आपण CM असतील, DCM असतील, त्यांच्याकडे मागणी केली पाहिजे की बाबा सगळ्या आमदारांना काही ना काही तर निधी द्या। बैठकीत काही वाद झाला काँग्रेसच्या बैठकीत? निधीवरून काही नाराजी आमदारांनी व्यक्त केली, तुम्ही आणि सुभाष धोटेंनी नाराजी व्यक्त केली की आमच्या निधीची मागणी तुम्ही मांडा, असं काही म्हटलं? निधीची मागणी नाही, शेवटी आमचे पालकत्व म्हणून पक्षाचे जे श्रेष्ठ नेते आहे त्यांच्याकडेच आम्ही बोलू, आणि ते जोपर्यंत CM आणि DCM कडे जाणार नाही, आम्ही तर काही इतके मोठे नाही किंवा पार्टीत आमचं इतकं वर्चस्व नाही की आम्ही स्वतः जाऊन CM DCM कडे, जोपर्यंत एखादं शिष्टमंडळ जाऊन पक्षाची भूमिका मांडणार नाही तोपर्यंत योग्य न्याय मिळणार नाही। ते मांडणार का प्रश्न? मग नाही, बोलेल ना, आमचं सगळं पार्टीचं शिष्टमंडळ आम्ही CM आणि DCMला भेटणार आहोत की काही ना काहीतरी निधी आम्हाला हा मिळाला पाहिजे। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।